बायको माझी नवसाची. मराठी बिग बॉसला जा ना तुम्ही दोघं. म्हणजे एवढे प्रश्न मला विचारलेत, मला एकदम असं वाटलं की स्थळ आलं काय. पण आपण पटवली पोरगी फर्ग्युसन कॉलेजमधली बरं का, उर्मिला. काय बोलू याच्यात? एकच माझी आवडती मिसळ. गाईज 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 3 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण पार पाडलेला आहे. आणि भाऊ आता परत ठेवणीतलं वाक्य मी बोलतो की हे सगळं तुमच्यामुळे, या टाळ्यात तुमच्यामुळे, हे सगळं तुमच्यामुळे. मी काय पॉलिटिशियन नाहीये, म्हणजे असं सभेमध्ये बोलायचं वगैरे म्हणून मी बोलत नाहीये. खरंच मनापासून बोलतोय. खूप खूप जास्त कृतज्ञ आहे. खरंच हे तुमच्यामुळेच शक्य झालं आणि खूप भारी वाटतंय मला. आणि मनापासून तुमच्या सगळ्यांची कृतज्ञता. आणि म्हणूनच मला असं वाटलं छान गप्पा मारूयात. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर मला विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आपण प्रयत्न करूयात. पहिला प्रश्न आहे, सुकीर्त तुम्हाला कुठे भेटले? मी जन्म झाल्याच स्वतःला भेटलो पहिल्यांदाच. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. नाही, एक मिनिट, इथे खाली उर्मिलाचं दिसतंय. मला असं वाटतं की उर्मिलाला हा प्रश्न विचारला असावा. तर तिच्या स्वप्नामध्ये पहिल्यांदा भेटलो, म्हणजे असा बीचवरनं पांढऱ्या घोड्यावरनं असं मी गेलो होतो, तगडक तगडक अशी एकदम. बाजीगर मैं बाजीगर. नाही, ऍक्च्युली थिएटर ग्रुपमध्ये भेटलो आम्ही. आमची प्रॅक्टिस चालायची. पण नंतर मग तिच्या स्वप्नात गेलो असावं असं मला वाटतं. तर पुढचा प्रश्न आहे, जेवलात का? काय उत्तर देऊ याच्यावर? आम्हा पोरांना कोणी असे प्रश्न विचारत नाही जेवला का वगैरे. एवढी काळजी आमची कोणी घेत नाही. पूर्ण लय प्रश्न येतात असे. पण आता काय सांगू, म्हणजे इतकं बाकी खातोय की जेवायची गरज राहत नाहीये. जेवायचं राहून जाते, एवढं बाकीच्या गोष्टी खातोय. तर जेवलोय. तर पुढचा प्रश्न आहे की एवढी गोड बायको मिळायला नवस केला होता का? खरं सांगा. आता खरंच सांगतो, ऍक्च्युली खरंच नवस केला होता. आणि त्याबद्दल मी एक गोष्ट लिहितोय. महागुरूंना आम्ही अप्रोच पण झालेलो आहोत. नवीन चित्रपट आम्ही घेऊन येतोय, बायको माझी नवसाची. तर स्क्रिप्ट, म्हणजे महागुरू भेटत नाहीत आम्हाला. एकदा त्यांनी स्क्रिप्ट ऐकली ना, म्हणजे लगेच खिशातनं 500 रुपये मला काढून देणार आहेत ते. आणि आम्ही लगेचच चित्रीकरणाला सुरुवात करू. म्हणजे नक्की काय नवस होता तुम्हाला आगामी बायको माझी नवसाची याच्यात समजू शकेल. पुढचा, तुम्ही कोण आहे? कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. बाबू, फारच म्हणजे फिलॉसॉफिकल प्रश्न झाला. म्हणजे कुठेतरी मला हिमालयात जाऊन बसून वगैरे विचारावं लागेल की तू कोण आहेस, तुला काय हवंय आयुष्यात, कुठे जायचंय आपल्याला आयुष्यात. हा म्हणजे त्या अँगलने तुम्ही विचारताय का काय मला कळत नाही. तुम्ही कोण आहे म्हणजे तू कोण लागून गेला असं विचारताय. मला त्या प्रश्नाचा रोख कळलेला नाहीये. पण तुम्ही कोण आहात, तर मी एक अतिशय छान उमदा असा तरुण आहे, कॉन्टेंट क्रिएटर. सुकीर्त गुमास्ते नाव आहे माझं. चॅनल आहे आपला सुकीर्त गुमास्ते. प्लीज सबस्क्राईब करा. तो बरेच लोक नुसते व्हिडिओ बघतात आणि पुढे निघून जातात. प्लीज सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा. त्यानिमित्ताने आपली एक ॲड करून घेतली. तर पुढचा प्रश्न आहे, दादा तुझं एज काय आहे, एज्युकेशन काय आहे तुझं, आधी काय काम करत होतास, 10वी-12वीचे पर्सेंटेज किती, कोणत्या कॉलेजमध्ये होतास, तुझी पर्सनल फेवरेट हॉटेल्स इन पुणे आणि पुण्यात बेस्ट नॉनव्हेज हॉटेल्स कोणते आहेत, बेस्ट बिर्याणी, तंदूर, पुण्यात फिरण्यासाठी काय आहे फॉर फॅमिली, हु इज युअर मोटिवेशन. अरे काय शादी.com ची वेबसाईट आहे का काय? नाही नाही नाही, हे कमेंटच आहे. म्हणजे एवढे प्रश्न मला विचारलेत, मला एकदम असं वाटलं की स्थळ आलं काय. हाईट, माझं वजन एवढंच विचारायचं राहिलेलं आहे. तर बायोडाटाच पाठवावा लागेल. पण तरी काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं देतो. 10वी आणि 12वीमध्ये मला 10वीत 50% होते फक्त. 12वीमध्ये प्रगती झाली, 56% पडले. त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं बीकॉम. माझं कॉलेज होतं मॉडर्न कॉलेज, खूप साध्या आणि सज्जन मुलांचं कॉलेज. पण आपण पटवली पोरगी फर्ग्युसन कॉलेजमधली बरं का, उर्मिला. हां, म्हणजे कॉलेज जरी मॉडर्न असलं तरी. आणि मग त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये. बाकी माझ्या माहितीबद्दल एक पुस्तक काढतोय लवकरच, तर ते तुम्हाला नक्की सांगेन. त्यामध्ये माझी डिटेल माहिती तुम्हाला मिळालेली असेल. पुढचा प्रश्न आहे, कसं फिलिंग येत आहे 3 लाख सबस्क्रायबर झाल्यावर? खूप छान फिलिंग येते, मस्त कृतज्ञ वाटतंय. आणि बऱ्याच वेळा शूट करताना किंवा बाहेर फिरताना तुम्ही भेटता, म्हणजे बरेच सबस्क्रायबर्स भेटतात आणि इतकं छान मनापासून बोलतात ना, खूप बरं वाटतं. कारण ऑनलाईन कमेंट्स आपण वाचतच असतो, पण प्रत्यक्ष भेटल्यावर खूप छान वाटतं. आणि खरं सांगायचं तर सबस्क्रायबर्स किती होतील किंवा काय असा काहीच विचार केला नव्हता. जस्ट सुरुवात केली होती आणि उर्मिलाने सुद्धा मला खूप पुश केलं होतं की नाही, तू चालूच करायलाच पाहिजे चॅनल असं म्हणून. आणि चालू केला आणि खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि उलट जबाबदारी वाढली असं वाटतंय आणि अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला घेऊन यायच्या. ओके, पुढचा प्रश्न, या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये तू फिटनेस आणि बायको सोबतचा टाइम कसा मॅनेज करतोस? हो, खरं तर हे बरेच लोक मला विचारतात की तू एवढा खातोस बाहेर तरी सुद्धा एवढा फिटनेस कसा काय? म्हणजे खूपच भारी, नको जास्त नको, पण छान फिटनेस आहे माझा. तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल असं मला वाटतंय. अशा काही गोष्टी आहेत ज्या मी पाळतो, खूप सिक्रेट आहे ते.
असं लगेचच या प्रश्नोत्तरांच्या व्हिडिओमध्ये नको. आणि बायकोसोबतचा टाइम कसा मॅनेज करतो, म्हणजे घरच्यांना वेळ कसा देतो, तर आम्ही काही गोष्टी पाळतो. म्हणजे जनरली 8 किंवा 9 तासापेक्षा आम्ही जास्त काम करत नाही. शनिवार रविवारी आम्ही काम करत नाही. त्यामुळे कंपल्सरी त्यावेळेस घरच्यांसोबत, कारण मला कायम असं वाटतं की जितकं तुम्ही काम करता मनापासून तितकंच तुमच्या कुटुंबाला वेळ देणं तितकंच गरजेचं आहे. कारण ती जी एनर्जी मिळते ती तुमच्या कामात सुद्धा रिफ्लेक्ट होत असते. त्यामुळे अशा काही गोष्टी किंवा काही नियम मी आणि उर्मिलाने असे प्रॉपर बनवलेले आहेत आणि ते आम्ही अगदी तंतोतंत पाळतोच. तर पुढचा प्रश्न, कुठून शोधतोस एवढे फूड प्लेसेस? हो, आपली रिसर्च टीम आहे 2 लोकांची. मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं. ते लोक प्रॉपर अभ्यास करतात. तिथे जे राहणारी लोक आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो की कुठले स्पॉट कव्हर करायचे. आम्ही प्रॉपर आधी त्याचं प्लॅनिंग करतो आणि तुमच्या कमेंट्स सुद्धा, तुमच्या प्रत्येक कमेंट्स आम्ही वाचतो आणि त्याच्या सजेशन्स आहेत त्या विचारात घेऊन त्या पद्धतीने आम्ही लिस्ट बनवतो आणि मग तिथे शूटला जायच्या कमीत कमी 15 ते 20 दिवस आधी त्याचं पूर्ण प्लॅनिंग तयार असतं. तर पुढचा प्रश्न आहे, एवढे सगळे खाद्य तुम्ही एकटेच संपवता का? हो, एकटाच मी संपवतो आणि राहिलं तरी घरी घेऊन जातो, पण समोर कॅमेरामनला देत नाही. सॉरी, म्हणजे अशा कमेंट्स मला खूप येतात की अरे कधीतरी कॅमेरामनला खायला द्या, तुमच्या समोर लोक बसली आहेत. एवढा निष्ठुर नाही आहे मी. जे माझ्यासोबत असतात त्या सगळ्यांना खायला देतो. आमचा जो चालक आहे तो सुद्धा आमच्यावर खूप खुश असतो. जेव्हा कधी जायचं असतं फूड टूरला तो म्हणतो अरे लगेच येतो. पहाटे सुद्धा तो लगेच येतो, कारण भरपूर खायला असतं. त्यामुळे एकटा खात नाही, सगळे मिळून खातो. एडिट नावाचा प्रकार असतो, त्यामुळे आम्ही नंतर तो व्हिडिओ एडिट करतो. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट दाखवत नाही, पण सगळे खातो, मी एकटा खात नाही. तर पुढचा प्रश्न की दादा व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन? तर मी व्हेजिटेरियन आहे, पण अटी लागू, अंड चालतं मला. ओके, त्यामुळे एगिटेरियन आहे असं म्हटलं तरी चालेल. अंड सुद्धा भुर्जी खातो आपण, उकडलेलं अंड खात नाही. आपली बरी नाटकं आहेत, पण व्हेजिटेरियन म्हणायला हरकत नाही. अंड आणि व्हेजिटेरियन असं तुम्ही म्हणू शकता. तर पुढचा प्रश्न आहे की उर्मिला ताईने केलेली फेवरेट डिश. आता आपल्याकडे जनरली स्टिरियोटाईप लोकांना असं वाटतं की जी व्यक्ती अप्रतिम मेकअप करते, फॅशन सेन्स जबरदस्त आहे, काम करते, त्या व्यक्तीला अजिबात स्वयंपाक जमत नाही. तर तसं नाहीये. उर्मिला अप्रतिम स्वयंपाक बनवते, ती सुगरण आहे आणि तिचे बरेच पदार्थ मला आवडतात. पण त्यात सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे कांदा भजी. म्हणजे अशी प्रॉपर खेकडा भजी उर्मिला बनवते, सुरेख, खुसखुशीत. म्हणजे पाऊस आला की उर्मिला कांदा भजी बनवतेच. त्यामुळे कांदा भजी सगळ्यात जास्त आवडते. मी बरोबर सांगितलं ना सगळं? म्हणजे ते स्वयंपाक जमतो वगैरे नाही, मागे उर्मिला नाहीये, मी गंमत करतोय. ओके. लातूरमध्ये काय आवडलं? खूप गोष्टी आवडल्या, पण आता प्रत्येक ठिकाणचे असे प्रश्न आले त्या त्या गावचे किंवा त्या त्या शहरांचे की इथे तुम्हाला काय आवडलं. तर प्रत्येक ठिकाणचं मी नाही सांगू शकत आत्ता इथे. बाय द वे, आपण इंस्टाग्रामवरती नवीन अशी एक सिरीज घेऊन येतोय रील्सची. त्यामुळे नक्की फॉलो करा मला इंस्टाग्रामवरती. सुकीर्त गुमास्ते असं हँडलचं नाव आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक शहराच्या आवडीच्या गोष्टी दिसतील. तर पुढचा प्रश्न आहे, एखादी सुरेख आठवण गणपती उत्सवाची. म्हणजे बऱ्याच आठवणींचं असं एकच गोष्ट मला सांगता येईल, ती म्हणजे नाटकाची किंवा परफॉर्म करायची जी सुरुवात आहे ती गणेशोत्सवापासूनच झाली. आमच्या वाड्यामध्ये छोटंसं मंडळ होतं आमचं आणि आम्ही छान त्याचा कार्यक्रम करायचो सगळी मुलं मिळून. त्यामुळे माझं खूप छान असं इमोशनल कनेक्शन आहे. कॉलेजमध्ये असताना सुद्धा आम्ही पथनाट्य करायचो रेग्युलरली. त्यामुळे गणेशोत्सव म्हणलं की हे सगळे असे सांस्कृतिक कार्यक्रम याच माझ्या छान आठवणीत. ओके, पुढचा प्रश्न आहे, मराठी बिग बॉसला जा ना तुम्ही दोघं. का? म्हणजे आमचं चांगलं बघवत नाही का तुम्हाला? का बिग बॉसला जा म्हणताय? नाही म्हणजे जोक्स अपार्ट, पण नाही आम्ही सुटेबल बिग बॉससाठी, नाही का? म्हणजे तिथे जाऊन आम्ही काय करणार आहे बिग बॉसला जाऊन? तर छान चाललंय आमचं आणि आम्ही आनंदात आहोत आणि आम्हाला असं आनंदात राहायचंय. त्यामुळे अजिबात बिग बॉसला जायचं नाहीये. पुढचा प्रश्न, उर्मिलाताईबद्दल काय वाटतं तुम्हाला? सध्या खूप फेमस पर्सनॅलिटी आहेत त्याबद्दल काय वाटतं? काय वाटतं ना? छान वाटतं, प्राऊड वाटतं, भारी वाटतं खूप. आणि काय बोलू याच्याबद्दल? काय वाटतं म्हणजे नाही, छान आहे. म्हणजे हा, म्हणजे असं काही नाहीये ते नसतात का ते पिक्चरमध्ये वगैरे बायकोला सक्सेस व्हायला लागला की लगेच असं वगैरे, तर तसं काही नाही. खूप छान, प्राऊड वाटतं. आणि याची जेव्हा सुरुवात केली होती, म्हणजे उर्मिलाचा चॅनल जेव्हा आम्ही चालू केला होता, म्हणजे पडद्यामागे मी होतो, मी दिसत नव्हतो, पण हा प्रोजेक्ट आम्ही एकत्रितच चालू केला होता आणि आम्ही हे व्हिज्युअलाइज केलं होतं की अरे छान पद्धतीने उर्मिलाचा चॅनल ग्रो होईल. आणि आम्ही दोघे पार्टनर पण आहोत, म्हणजे कामामध्ये सुद्धा आणि आयुष्यात सुद्धा. मस्त वाटतं त्यामुळे. तर पुढचा प्रश्न आहे, एवढी छान दिसणारी आमची ताई साहेब मिळाली, दादा कसं वाटतंय? अरे लय भारी वाटतंय, जॅकपॉट लागला आपल्याला. पहिल्यांदा जेव्हा भेटली होती उर्मिला, मला वाटलं पण नव्हतं ही पटेल मला. त्यामुळे मी जास्त तिच्याशी बोलत पण नव्हतो, पण बघा म्हणजे पटली आणि मिळाला जॅकपॉट. त्यामुळे लय भारी वाटतंय. पुढचा प्रश्न, उर्मिला सोबत फनी व्हिडिओज बनवत जाशील का? तर फनी व्हिडिओ म्हणजे काय मला कळत नाही. फनी म्हणजे काय? पण आपण आता एक नवीन सिरीज चालू केली आहे
की आपण छान रील्सवरती रिॲक्ट होतो, इंटरेस्टिंग वेगवेगळ्या विषयांवरती. ती आपण दर रविवारी घेऊन येतो. ते व्हिडिओज जे आहेत नक्की फॉलो करा. आणि उर्मिलासोबत पण आपण काही व्हिडिओज बनवत असतोच. पुढचा प्रश्न, तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली मिसळ कोणती? इमानदारीने फक्त एकच जागेचं नाव सांगा. नो डिप्लोमॅटिक आन्सर. जशी माझी आवडती मिसळ आहे मामलेदार ठाणे, नथिंग एल्स. प्रत्येक ठिकाणची मिसळ जी असते त्याची चव वेगळी असते, त्या गावची असते, त्या ठिकाणची असते आणि तो युनिकनेस असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या मिसळचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे, जो मी घेतो, मनापासून घेतो. प्रत्येक ठिकाणच्या मिसळचा आनंद घेतो. आता बास झाला डिप्लोमॅटिक. एकच आवडती माझी आवडती मिसळ म्हणजे पुण्यातली तुळशीबागेतली श्रीकृष्ण मिसळ. तुम्ही कितीही नावं ठेवा, कितीही कमेंट करा, कितीही शिव्या घाला, मी प्रेमात आहे तिच्या, म्हणजे त्या श्रीकृष्ण मिसळच्या, आणि प्रचंड आवडते ती. अख्खा समाज जरी विरोधात गेला तरी त्या प्रेमावर मी ठाम राहणार. म्हणजे प्रचंड आवडीची मिसळ आहे, कॉलेजमध्ये असल्यापासून खातोय आणि ती आपल्याला आवडते. भाई आहे ते आहे, किती जज करा मला. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, ट्रॅव्हलिंग व्लॉगसाठी सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते? तर नाही इन्व्हेस्टमेंट करावी लागली. खरं तर आम्ही सुरुवात तर मोबाईलवरतीच केली आहे. आयफोन 6s तेव्हा तर होता आणि त्याच्यावरती आम्ही शूट करायचो. नंतर आम्हाला गिम्बल गिफ्ट मिळालं होतं, त्याच्यावरती आम्ही शूट करायचो. इन्व्हेस्टमेंट नाही लागत, तुमच्या वेळेची इन्व्हेस्टमेंट लागते. खूप सारा वेळ तुम्हाला द्यावा लागतो, पण बाकी पैशांची अशी आम्ही वेगळी इन्व्हेस्टमेंट अशी काही केलेली नव्हती. तर पुढचा प्रश्न आहे, हाय सुकीर्त, हाय, कॉंग्रॅट्स फॉर दिस माइलस्टोन, थँक्यू. आय हॅव क्वेश्चन. Do you do full-time YouTube or do you have any other career too? Also, if you have any other career like a job or something, then how do you manage to travel, accommodation, editing, job work, etc.? तर हाच माझा फुल टाईम जॉब आहे. बाय द वे, आमची अथांग कॉन्टेंट क्रिएशन नावाची कंपनी आहे कॉन्टेंट क्रिएशनची, ज्याच्या अंडर उर्मिला निंबाळकर आणि सुकीर्तजी हे 2 चॅनल आणि 2 इंस्टाग्राम पेजेस आम्ही चालवतो. त्याची कलेक्टिव्ह फॉलोअरशिप 3.5 मिलियनपेक्षा जास्त आहे. आणि उर्मिलाचा चॅनल मी आधीपासून मॅनेज करतोय, म्हणजे बिझनेस, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कम्प्लिटली, कॉन्टेंट स्ट्रॅटेजी, सगळ्या गोष्टी. आणि पूर्ण वेळ आम्ही कॉन्टेंटवरतीच काम करतो. हा आमचा फुल टाईम जॉब आहे आणि म्हणूनच आम्ही यूट्यूब मास्टर क्लास सुद्धा राबवत असतो, आम्ही कंडक्ट करतो. ज्यामध्ये ज्यांना यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे किंवा कॉन्टेंट क्रिएशनमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हे 2 दिवसाचं वर्कशॉप असतं. आता लवकरच आम्ही त्याची जी नवीन बॅच आहे ती सुद्धा जाहीर करू. आत्तापर्यंत 11 बॅचेस आपल्या सक्सेसफुली फुल बॅचेस आपल्या झालेल्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न, खाण्याचा कॉन्टेंट बनवता तरी फिट कसे राहता? समोरचे इतके चविष्ट पदार्थ भरपूर खावेसे वाटत नाहीत का? तर हो, खूप खावेसे वाटतात आणि हे खूप त्रासदायक असतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी फक्त 1 घास खातो किंवा 2च घास खातो, कारण बऱ्याच ठिकाणी खायचं असतं. मग असं वाटत असतं की अरे ही अख्खी डिश संपवावी, पण तरी मनावर ताबा ठेवावा लागतो. अत्यंत अवघड गोष्ट आहे जी मी करतो. आणि फिटनेसच्या बाबतीत मी म्हटलं तसं की त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन. पुढचा प्रश्न आहे, नवीन व्हिडिओची सिरीज कोणती असेल? तर बाय द वे, महाराष्ट्र फूड टूर आपली संपतीये सिरीज, म्हणजे पुढच्या 2 महिन्यामध्ये संपेल सिरीज, कारण आपण बऱ्यापैकी सगळे जिल्हे कव्हर केले. आता शेवटचे म्हणजे मुंबई राहिलंय आपलं आणि पुणे राहिलंय. पुणे म्हणजे माझंच गाव, पुणंच राहिलंय आणि मुंबई राहिलंय. आणि त्यातले भाग झाल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल की अरे भाऊ, हे गाव राहिलं, ते गाव राहिलं, आमच्याकडे तर तू आलाच नाहीस. तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला ऑफकोर्स. आणि किती करणार ना, करून करून म्हणजे आयुष्य पुरणार नाही एवढ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत. पण कुठेतरी संपवावं लागतं, कुठेतरी गोष्टीचा शेवट करावा लागतो. आणि नवीन गोष्ट सुरू करायची असेल तर आधीची गोष्ट तुम्हाला संपवावी लागते. म्हणूनच महाराष्ट्र फूड टूर आपली संपतीये, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये संपेल. आणि त्यानंतर एक मोठी सिरीज, ग्रँड सिरीज आपण घेऊन येत आहोत आणि त्याच्या कामाला आम्ही ऑलरेडी लागलेलो आहोत. त्याच्याबद्दलचा रिसर्च आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर परत मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी. 3 लाखाचा टप्पा आपण पार पाडलेला आहे आणि खरंच खूप खूप कृतज्ञ आहे. आणि खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेत. असंच आपण प्रश्नोत्तर घेऊन येत जाऊ. आपण लाईव्ह सुद्धा येऊ शकतो. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे प्रश्न तुम्ही इतर वेळेही विचारू शकता, त्याची उत्तरं पण आम्ही नक्कीच द्यायचा प्रयत्न करू. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज आम्ही दर बुधवारी घेऊन येऊ आणि रविवारी सुद्धा आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात, तोपर्यंत हॅपी जर्नी.